च्या उपस्थितीमध्ये जानेवारी महिन्याचे आणि फेब्रुवारी महिन्याचे पैसे वितरणाचा कार्यक्रम या ठिकाणी आज शुक्रवारी ठेवलेला आहे। आताच पत्रकारांना बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता सांगितलंय की आज नागपूरमध्ये जानेवारी महिन्याचे 1500 आणि फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये असं पैसे वितरणाचा कार्यक्रम या ठिकाणी आता ठेवलेला आहे। ज्या लाभार्थी महिलांनी आपलं आधार कार्ड बँकेच्या खात्याला जोडलेलं आहे अशा सर्व महिलांना पैशांचं वितरण आज शुक्रवारी 13 फेब्रुवारी आता जमा करण्यात येणार असल्याची मोठी अपडेट स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आताच 5 मिनिटांपूर्वी पत्रकारांना बोलताना दिल्याचं पाहायला मिळतंय। अनेक महिलांनी आता प्रश्न आम्हाला विचारले होते की सरकार नेमकं जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी सोडणार आहे। यावरती आम्ही जेव्हा सरकारच्या अधिकृत सूत्रांना हे विचारलेलं होतं की जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचा हप्ता नेमकं कधी वितरण होणार आहे, यावरती मिळालेल्या अधिकृत बातमीनुसार आता जानेवारी महिन्याचे 1500 आणि फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये सोडण्यासाठी नागपूरमध्ये एक विशेष कार्यक्रम आज आयोजित केला आहे। आज जेवढ्या पण काही लाडक्या बहिणी शिल्लक राहिल्या आहेत, जेवढ्या पण काही लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण झालेलं नाही, त्या सर्व महिलांना पैशांचं वितरण डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून आज शुक्रवार रोजी जमा करण्यात येणार आहे, अशी माहिती महिला व बाल विकास खात्याच्या अंतर्गत अधिकृतपणे GR काढून त्या ठिकाणी आलेले आहे। त्यामुळे सर्वांनी लाडक्या बहिणींनो लक्षात ठेवा, ज्यावेळी सरकारच्या माध्यमातून GR काढण्यात येतो त्याच वेळी पैशांचं वितरण बँकेच्या खात्यावरती होत असतं आणि तशा प्रकारे आता GR सरकारच्या माध्यमातून काढण्यात आलाय। 7200 कोटी रुपये जानेवारी आणि फेब्रुवारी या 2 महिन्यांच्या हप्त्यासाठी वितरण या ठिकाणी आता करण्यास सरकारच्या माध्यमातून सुरुवात केली आहे। आता बघा लाडक्या बहिणी ज्या आहेत तर त्या आतुरतेने जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचे पैसे कधी येणार असं गेल्या 1 महिन्यापासून वाट बघत होता। तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे। आपल्या राज्यामध्ये जर जिल्ह्यांची टोटल संख्या पाहायला गेली तर 36 जिल्हे आहेत आणि 36 जिल्ह्यापैकी जवळपास 18 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण मागील या ठिकाणी आता बघा गुरुवार बुधवार मंगळवार असं 3 दिवसांमध्ये मागील आता 18 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण झालेलं आहे। परंतु काही तांत्रिक प्रॉब्लेममुळे आता पैशांचं वितरण या ठिकाणी आता 18 जिल्ह्यामध्ये होण्याचं बाकी राहिलं होतं। ही तक्रार जेव्हा मुख्यमंत्री साहेबांच्या ऑफिसपर्यंत गेली तेव्हा त्यांनी नागपूर येथे फेब्रुवारी आणि जानेवारी या 2 महिन्यांचा हप्ता वितरणाचा कार्यक्रम त्यांनी आयोजित आज या ठिकाणी केल्याचं पाहायला मिळतंय। बँका सकाळी 10 वाजता उघडल्या या ठिकाणी महिलांच्या खात्यावरती डबल मेसेज तुम्हाला यायला या ठिकाणी सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतंय। म्हणजे जानेवारी महिन्याचे 1500 आल्याचा पहिला मेसेज, त्यानंतर लागोपाठोपाठ त्या ठिकाणी फेब्रुवारी महिन्याचा दुसरा मेसेज या ठिकाणी महिलांच्या खात्यावरती आता सरकारच्या माध्यमातून जमा होऊ लागला आहे। जानेवारी आणि फेब्रुवारी या 2 महिन्यांचा हप्ता एकत्र देण्यासाठी अधिकृत GR देखील काढण्यात आला आहे। लाडक्या बहिणींनो लक्षात ठेवा, लाडक्या बहिणीसाठी ज्यावेळी GR काढण्यात येतो त्यावेळी 100% पैशांचं वितरण होत असतं। त्यामुळे ही खरोखर 100% खरी बातमी आहे। आता लाडक्या बहिणींसाठी ही बातमीच नाही तर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 2 हप्त्यांचं वितरण होण्याची अधिकृत माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे। त्यामुळे आज शुक्रवार आहे आणि आज त्या ठिकाणी 13 फेब्रुवारी रोजी आजच्या आजच तुम्हाला जानेवारी महिन्याचे 1500 आणि फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये असं 3000 रुपये पाहिजे असतील तर नेमकं कोणकोणत्या राहिलेल्या उरलेल्या 18 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पैशांचं वाटप करण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून आता घेतलेला आहे। याबद्दल कालच एक GR प्रसिद्ध करण्यात आला होता, त्यामध्ये जवळपास 7200 कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते। मागील 3 दिवसांच्या पाठीमागे 18 जिल्ह्यांसाठी जे पहिल्या टप्प्यातील महिलांना 7200 कोटी रुपये वाटप झाले आहेत तर ते मागील 3 दिवसांमध्ये अनेक महिला या ठिकाणी पैसे काढून बँकेच्या खात्यावरून घेतलेले देखील आहेत। परंतु राज्यातील असे काही 36 जिल्हे आहेत त्यापैकी आता 18 जिल्हे वाटप करण्याचे बाकी होते, त्यांना पैशांचं वितरण आज शुक्रवारी 13 फेब्रुवारी रोजी बँकेच्या खात्यावरती आता जमा करायला सरकारच्या माध्यमातून सुरुवात झाली आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी काल वार होता, गुरुवार होता काल आणि परवा दिवशी बुधवार होता, असं मागील 2 ते 3 दिवसांमध्ये महिलांना जोरदार पैशांचं वितरण या ठिकाणी झालेलं आहे। महिला अनेक वाट बघत होत्या परंतु त्यांचा जिल्ह्यांचा नंबर आजसाठी होता। आता यामध्ये सरकारच्या माध्यमातून पहिला कसं होत होतं 2025 या मागच्या वर्षामध्ये तर महिलांना एकाच वेळी एकाच टायमिंगला पैसे पहिला यायचे, परंतु आता सरकारच्या माध्यमातून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचा 2026 या नवीन वर्षानिमित्त नवा नियम लागू केला आहे।
तुम्ही लाडक्या बहिणींनो लक्षात ठेवा, 2025 या त्या ठिकाणी मागच्या वर्षामध्ये नियम पूर्णपणे वेगळे होते, परंतु या 2026च्या वर्षामध्ये आता गोरगरीब आणि गरजू लाडक्या बहिणीपर्यंत वेळेवर लाभ पोहोचवावा। त्यामुळे 2026 या नवीन वर्षातील तुम्हाला 1 रुपया सुद्धा या ठिकाणी अजूनपर्यंत नियम लावल्यामुळे जानेवारी फेब्रुवारीचा मिळालेला नव्हता। जानेवारी हा पहिला महिना या ठिकाणी आहे, त्याचे 1500, फेब्रुवारी हा दुसरा महिना, त्याचे 1500, असं पहिल्यांदाच या ठिकाणी पैशांचं वितरण या ठिकाणी महिलांच्या खात्यावरती आता होऊ लागलंय। त्यामुळे सरकारच्या नियमानुसार हे पैसे आता जमा करण्यात येऊ लागलेत। कोणत्याही लाडक्या बहिणींना पैशांचं वितरणासाठी अजिबात वेळ लागू नये, आजच्या आज बँकेच्या खात्यावरती पैसे जावेत, यासाठी सरकारच्या माध्यमातून आता एक टायमिंग निवडण्यात आलंय। तुम्ही हे टायमिंग सुद्धा व्यवस्थित या ठिकाणी ऐकून घ्यायचं आहे। काल परवा जे पैसे महिलांना मिळालेत, तर याच टायमिंगला त्यांच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी आलेत। परंतु लक्षात ठेवा, आज 18 जिल्ह्यांची 3 गट सरकारच्या माध्यमातून आता तयार करण्यात आलेत। कोणकोणत्या 18 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे? नागपूरमध्ये आता पैसे वितरणाचा कार्यक्रम सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठेवला आहे। त्यामुळे आज GR सुद्धा काढण्यात आलाय। त्यामुळे आज कोणी सुद्धा वाचणार नाही, सरसकट सर्वांच्या खात्यावरती पैशांचं वितरण या ठिकाणी आता होणार आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी आज शुक्रवारी निमित्त आता सरकारच्या माध्यमातून 18 जिल्ह्यापैकी यामध्ये 6 जिल्ह्यामध्ये सकाळी 10 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत पैशांचं वाटप होईल, असं स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय। आज वार शुक्रवार 13 फेब्रुवारी रोजी शेवटच्या राहिलेल्या 18 जिल्ह्यांमध्ये पैशांचं वितरण सर्वांना या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता होऊ लागलंय। खास नागपूरमध्ये लाडक्या बहिणींसाठी जानेवारी फेब्रुवारी या महिन्यांसाठी हप्ता वितरणाचा कार्यक्रम सरकारने ठेवलाय। लक्षात ठेवा बघा, सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत 18 जिल्ह्यापैकी 6 जिल्ह्यांचा पहिला गट या ठिकाणी जोरदार वाटप होईल। त्यानंतर लगेचच दुसऱ्या गटाची सुरुवात होईल, ती म्हणजे दुपारी 2 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पुढील 6 जिल्ह्यांचा दुसरा गट या ठिकाणी निवडण्यात आलाय। त्यानंतर संध्याकाळी 7 ते आता रात्री 12 ते 1 वाजेपर्यंत शेवटच्या टप्प्यातील आता 6 जिल्ह्यांचा गट महिलांना पैशांचं वितरण होईल। लक्षात ठेवा, आज जर तुम्हाला पैशांचं वितरण झालं नाही, तर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आता कायमचं वगळण्यात आलं आहे, असं तुम्ही समजू शकता। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। त्याचं कारण म्हणजे गेल्या 2 महिन्यांपासून लाडक्या बहिणींची कसून चौकशी सरकारच्या माध्यमातून आता करण्यात आली होती। यामध्ये जवळपास 25 लाख लाडक्या बहिणी अपात्र झाल्याची माहिती महिला व बाल विकास खात्याकडून आता आल्याचं पाहायला मिळतंय। एका कार्यक्रमानिमित्त त्यांनी आता स्पष्टपणे महिला व बाल विकास खात्याकडून आणि त्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांकडून आता स्पष्टपणे सांगण्यात आलं होतं की आता फक्त गोरगरीब आणि गरजू महिलांसाठी योजना राहील, बाकीच्या महिलांना डायरेक्ट अपात्र करण्यात येईल आणि तशा प्रकारे महिला अपात्र सुद्धा होऊ लागलेत। त्यामुळे आज जर पैशांचं वितरण झालं नाही, तर तुम्हाला डायरेक्ट आता लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून काढून टाकण्यात आले असं समजू शकता। त्यामुळे आज वार शुक्रवार आहे आणि 13 फेब्रुवारी रोजी आहे, तुम्हाला पैशांचं वितरण सरकारच्या माध्यमातून आता कोणाकोणाला होऊ लागले याचीच अपडेट या ठिकाणी आता तुम्हाला सांगणार आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, सरकारच्या माध्यमातून जो जानेवारी फेब्रुवारी महिन्यासाठी अधिकृत GR जो आज काढण्यात आलाय, या GR मध्ये स्पष्टपणे 18 जिल्ह्यांची नावे आता नमूद करण्यात आले आहेत। या 18 जिल्ह्यांचे 6 असे 3 गट सुद्धा तयार करण्यात आलेत। त्याचं कारण म्हणजे बँकांचा सतत सर्व्हर डाऊन या ठिकाणी असतो, महिलांना पैशांचं वितरण होण्यासाठी अडचण मोठी निर्माण होते। एकाच वेळी एकदाच महिलांच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी आता सोडल्यामुळे बँकांचा सर्व्हर डाऊन होण्याचा प्रॉब्लेम अधिक तीव्र होतो। त्यामुळे महिलांच्या खात्यावरती पैसे वितरणासाठी प्रॉब्लेम येत असतो। आता बघा, आज वार शुक्रवार 13 फेब्रुवारी रोजी नेमकं कोणाकोणाला पैसे मिळणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या 25 लाख लाडक्या बहिणींना जानेवारी फेब्रुवारी या हप्त्यासाठी 1 रुपया सुद्धा मिळणार नाही, याची सुद्धा माहिती आपण या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून जी अधिकृत आल्या ती सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। आज जर पैसे आले नाहीत, तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून वगळण्यात आलंय, कारण आज राहिलेल्या उरलेल्या टोटल 18 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण सरकारच्या माध्यमातून आता वाटप होऊ लागलंय। तुम्हाला नक्कीच वाटत असेल की जानेवारी महिना निघून गेलाय आणि त्याचे पण 1500 सरकारने दिले नाहीत। फेब्रुवारी महिना आता निम्मा संपलेला आहे, आज तारीख 13 आहे आणि तरी पण पैसे या ठिकाणी अजून दिले नाहीत। मग एवढा वेळ पैसे वितरणासाठी का लागला, याचं उत्तर सुद्धा सरकारच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेबांनी दिलं आहे की आम्ही लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून KYC जी तुम्हाला करायला सांगितली होती, तर ती KYC केल्यानंतर जवळपास
25 लाख लाडक्या बहिणी नव्या बाहेर या ठिकाणी काढलेत. आम्ही गोरगरीब महिलांवर अन्याय इथून पुढे करणार नाही, परंतु ज्या महिला चुकीच्या मार्गाने आतापर्यंत लाभ घेतले आहेत त्यांचा हप्ता आम्ही कायमचा बंद केलेला आहे. त्यांना जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचे 1 रुपये सुद्धा अजिबात त्या ठिकाणी दिले जाणार नाही, असं स्वतः एकनाथ शिंदे साहेब म्हणाले. मग आता कोणकोणत्या लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आले, सरकारच्या माध्यमातून कोणत्या नव्या अटीपात्रता या ठिकाणी जाहीर करण्यात आलेत आणि आज 13 फेब्रुवारी रोजी शुक्रवारी रोजी नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून जानेवारी महिन्याचे 1500, फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये, एकत्रित 3000 रुपयांचा लाभ कोणत्या 18 जिल्ह्यामध्ये सोडण्याची ऑर्डर, जमा करण्याची ऑर्डर या ठिकाणी दिली आहे, नक्की बघा. आता बघा लाडक्या बहिणींनो, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी आता सरकारच्या माध्यमातून आता तुम्हाला सांगितलं आहे, ते म्हणजे जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून बाहेर निघायचं नसेल, लक्षात ठेवा, काळजीपूर्वक व्हिडिओ बघा. जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून जर बाहेर तुम्हाला निघायचं नसेल, सरकारनं तुम्हाला जर काढलं तर त्यातून पात्र कसं व्हायचं आणि आपला 1500 रुपयांचा हप्ता चालू कसा ठेवायचा ही सुद्धा नवीन अपडेट तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पुढे सांगणार आहे. मग आज शुक्रवार 13 फेब्रुवारी रोजी कोणकोणत्या लाडक्या बहिणींना नेमकं किती वाजता पैसे येणार आहेत हे सुद्धा बघणं अत्यंत या ठिकाणी महत्त्वाचं आहे. कारण यामध्ये 18 जिल्ह्यांची निवड आजसाठी या ठिकाणी करण्यात आल्या. कारण मागच्या 3 दिवसामध्ये ज्या पहिल्या टप्प्यातील महिला होत्या त्यांना निम्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण त्या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती आता झालेलं आहे. आता फक्त वाटपाचे 18 जिल्हे शिल्लक राहिले होते. त्या 18 जिल्ह्यामध्ये आज शुक्रवारी महिलांना 3000 रुपये या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आल्याची माहिती आता समोर येत आहे. मग आता सरकारने जो डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या नियमानुसार पैसे येणार आहे असं सांगितलं होतं आणि तशा प्रकारे पहिल्या टप्प्यातील महिलांना जो 6 जिल्ह्यांचा गट त्या ठिकाणी तयार करण्यात आला आहे त्यांना बरोबर सकाळी 10 वाजता बँका उघडल्या 10 ते दुपारी 2 या वेळेमध्ये पहिल्या 6 जिल्ह्यामध्ये पैसे या ठिकाणी जमा होतील. त्यानंतर दुसरा गट लगेचच वाटप करण्यात येईल, ते म्हणजे दुपारी बरोबर 2 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत दुसरा 6 जिल्ह्यांचा गट या ठिकाणी आता वाटप करण्यात येईल. त्यानंतर शेवटच्या 6 जिल्ह्यांचा जो गट आहे तर तो संध्याकाळी 7 ते रात्री 12 वाजेपर्यंत महिलांच्या खात्यावरती पैसे वितरण करण्याची ऑर्डर स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी आता दिली आहे. मग आता लाडक्या बहिणींनो, आज वारा शुक्रवार 13 फेब्रुवारी रोजी नेमकं कोणाकोणाला पैसे येणार आहेत यासाठी 25 लाख लाडक्या बहिणी कोणत्या अपात्र करण्यात आलेत, त्या 25 लाख लाडक्या बहिणी नेमकं कोणकोणत्या आहेत, तुम्ही या नियमामध्ये पास होताय का नापास होताय हे सुद्धा बघणं या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. तर बघा, या ठिकाणी पहिला नियम अशा लाडक्या बहिणींसाठी लागू करण्यात आला आहे ज्यामध्ये तुम्हाला मोठा दिलासा मिळणार आहे. यामध्ये 5 नियम जे सरकारच्या माध्यमातून लावलेत त्यामधील 3 नियम तुमच्या फायद्याचे आहेत आणि शेवटचा 4था आणि 5वा नियम जो सरकारच्या माध्यमातून 2026 या नवीन वर्षानिमित्त लागू करण्यात आला आहे त्यामधून जवळपास 25 लाख लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आले आहेत. पहिले नियम तुमच्या फायद्याचे आहेत ते पहिल्यांदा आपण लगेचच समजून घेऊया. त्यानंतर शेवटी 5वा 6वा नियम आता पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण या नियमामध्ये 25 लाख लाडक्या बहिणी जानेवारी फेब्रुवारी या 2 महिन्यांसाठी अपात्र करण्यात आले आहेत. इतके कडक नियम 5वा आणि 6वा नियम या ठिकाणी लागू केला आहे. तर बघा, पहिल्या नियमांतर्गत तुम्हाला केवायसी केलेल्या आणि केवायसी न केलेल्या लाडक्या बहिणींसाठी पहिला नियम सरकारच्या माध्यमातून आता लागू करण्यात आला आहे. तुम्ही केवायसी केलेली असेल तर ती व्यवस्थित केल्या का परत एकदा जाऊन तुम्ही मोबाईलवरती आता चेक करून घ्यायचं आहे. जर केवायसी केली नसेल तर ती पटकन केवायसी करून घ्या. सरकारच्या माध्यमातून फेब्रुवारी महिन्याच्या एंडिंगपर्यंत लास्ट तारीख तुम्हाला केवायसीची दिलेली आहे. यामध्ये सरकारने तुम्हाला सांगितले केवायसी अनेक महिलांनी केल्या परंतु चुकीच्या मार्गाने केल्या, त्यांनी ती दुरुस्त करून घ्यायची आहे आणि ज्यांनी केलीच नाही त्यांनी अर्जंटमध्ये केवायसी करून घ्या असं पहिल्या नियमानुसार तुम्हाला या ठिकाणी सांगण्यात आलंय. त्यानंतर आता पुढचे नियम कोणते आहेत सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण आज नागपूर येथे खास जानेवारी आणि फेब्रुवारी या 2 महिन्यांच्या हप्त्या वितरणासाठी आता कार्यक्रम ठेवलाय. 18 जिल्ह्यामध्ये कोणाला कशा पद्धतीने पैसे येणार आहेत लगेच आपण त्याची सुद्धा माहिती सांगण्यास आता सुरुवात करत आहोत. आता बघा लाडक्या बहिणींनो, 25 लाख लाडक्या बहिणी ज्या अपात्र करण्यात आलेत त्यांना पुढील 5 वर्षांसाठी कायमचा लाभ या ठिकाणी बंद करण्यात येणार आहे. पहिला नियम सांगितला केवायसी संदर्भातील पहिला नियम होता, यामध्ये तुम्हाला काय प्रॉब्लेम आला नाही. परंतु आता पुढचे नियम अत्यंत कडक आहेत. यामधील दुसरा तिसरा नियम फायद्याचा आहे, परंतु 4था 5वा नियम जो आहे तर त्यामध्ये 25 लाख लाडक्या बहिणी जानेवारी फेब्रुवारी महिन्यासाठी अपात्र या ठिकाणी करण्यात आलेत.
लगेचच आपण पुढे आज शुक्रवार 13 फेब्रुवारी रोजी कोणकोणत्या महिलांना पैशांचं वितरण होणार आहे ते तुम्हाला लगेच सांगणार आहे। परंतु या ठिकाणी दुसरा तिसरा नियम हा जो आहे तर तो दोन्ही मिळून सरकारच्या माध्यमातून एकत्रित आता लागू करण्यात आला आहे। यामध्ये असं सांगण्यात आलं आहे की तुमच्या घरामध्ये ज्या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला आहेत त्यांचं आधार कार्डवरील जो काय फोटो आहे तर तो जर जुना झाला असेल तर पटकन बदलून घ्या, कारण आधार कार्डाला तुम्ही अजिबात हलकं समजू नका, कारण यावरतीच महिलांना पैशांचं वितरण होत असतं। त्यामुळे तुमचा जुना झालेला फोटो दुसऱ्या तिसऱ्या नियमानुसार तुम्हाला नवीन अपडेट या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून करायला सांगितलंय। जर करता आधार कार्डवरील फोटो जर तुम्ही जुना ठेवला असेल तर या ठिकाणी आता मशीन त्या ठिकाणी तुमचं आधार कार्ड चेक करत असते। लक्षात ठेवा, पहिला कोण चेक करत होतं? पहिला या ठिकाणी अंगणवाडी सेविका या ठिकाणी चेक करत होत्या, परंतु आता त्या ठिकाणी ही सर्व आता चेकिंगची प्रोसेस आहे तर ती मशीनकडे दिल्या आणि आधार कार्डवरील फोटो आणि जर या ठिकाणी जरा तुमचा आता नवीन असलेला चेहरा यामध्ये तफावत आढळली तर तुम्हाला पैशांचं वितरण या ठिकाणी होणार नाही। तर हा झाला दुसरा तिसरा नियम। त्यानंतर आता शेवटचा चौथा पाचवा नियम कोणता लावण्यात आला आहे, ज्यामध्ये 25 लाख लाडक्या बहिणी अपात्र करण्यात आलेत। नक्की बघा। आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा या ठिकाणी नियम आहे, ज्यामध्ये 25 लाख लाडक्या बहिणी कोणाकोणाला अपात्र करण्यात आलेत। त्यानंतर तुम्हाला लगेचच आता आज शुक्रवार आहे, जानेवारी फेब्रुवारी या 2 महिन्यांचे नेमकं कोणत्या कोणत्या 18 जिल्ह्यामध्ये पैसे बँकेच्या खात्यावरती तुम्हाला जमा होऊन राहील याची सुद्धा अपडेट तुम्हाला अगदी 2 मिनिटाच्या आतमध्ये सांगणार आहे। परंतु आता तुम्हाला चौथा आणि पाचवा नियम सांगत आहे बघा। सरकारने सांगितले पहिला तुम्हाला त्या ठिकाणी 4 चाकी गाडी जी होती त्या संदर्भातील नियम होता, तसेच इन्कम टॅक्सच्या बद्दल तुम्हाला वेगळा नियम होता। परंतु 2026 या त्या ठिकाणी नवीन वर्षाची सुरुवात होताच सरकारच्या माध्यमातून नवीन नियमावली जाहीर करण्यात आल्या। तुमच्या घरामध्ये जर 2 चाकी गाड्या जर 2 पेक्षा अधिक आढळल्या तर अशा महिलांचा लाभ तातडीने बंद करण्यात यावा, अशा प्रकारच्या सूचना या ठिकाणी दिल्या आहेत। त्याचं कारण म्हणजे 2 पेक्षा जास्त 2 चाकी गाड्या जर आढळल्या तर यामध्ये तुमची या ठिकाणी श्रीमंत महिला आहेत असं गणलं जाईल, कारण गोरगरीब महिलांच्या घरामध्ये 1 पेक्षा अधिक त्या ठिकाणी आता 2 चाकी गाडी असू शकत नाही, असं सरकारच्या माध्यमातून एक वेगळा नियम लागू करण्यात आला आहे। त्यामुळे लक्षात आलं का बघा, तुमच्या घरामध्ये 2 चाकी गाड्या 2 पेक्षा अधिक नसाव्यात, जर असतील तर तुम्हाला या ठिकाणी अपात्र करण्यात या ठिकाणी येणार आहे। त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचा नियम लाडक्या बहिणीसाठी लागू करण्यात आला आहे, तो म्हणजे इन्कम टॅक्स। आता बघा, ज्या महिलांचं उत्पन्न वाढलंय म्हणजे 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न जर महिलांनो तुमचं जर गेलं असेल तर अशा महिलांना डायरेक्ट अपात्र करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे। त्याचं कारण सुद्धा तसंच आहे की महिला काय करतात, त्यांचं उत्पन्न वाढलेलं असतं तरी सुद्धा खोटा उत्पन्नाचा दाखला काढून या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या अर्जाला जोडत असतात, परंतु सरकारला ते मान्य नाही। त्यामुळे ते आता हप्ते महिलांचे बंद करण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेतला आहे। सरकारचं म्हणणं इतकंच आहे, त्यांचा उद्देश इतकाच आहे की फक्त गोरगरीब आणि गरजू महिलांपर्यंत लाभ या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा पोहोचला पाहिजे। जर करता श्रीमंत महिला जर लाभ घेऊ लागले असतील तर त्यांना अपात्र करण्यात येईल असं स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं होतं। आणि तशा प्रकारे ज्या महिलांच्या घरामध्ये 2 चाकी गाड्या 2 पेक्षा जास्त असतील किंवा या ठिकाणी त्यांचं उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा 1 रुपया जरी वर गेला असेल तर अशा लाडक्या बहिणींना या ठिकाणी अपात्र करण्यात आल्याची माहिती आता समोर येत आहे। आता तुम्हाला अशा जिल्ह्यांचे नाव सांगणार आहे ज्यामध्ये पैशांचं वितरण महिलांना या ठिकाणी आज होण्याची शक्यता सूत्रांमार्फत वर्तवण्यात आल्या। आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी पहिल्यांदा सुरुवातीला आता तुम्हाला या ठिकाणी हे समजणार आहे की आता कोकणातील 3 जिल्हे आहेत, जसं की सिंधुदुर्ग, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी राहत असतील त्यांना डीबीटीच्या माध्यमातून आता जानेवारी महिन्याचे आणि फेब्रुवारी महिन्याचे आणि राहिले जर तुमचे नोव्हेंबर आणि डिसेंबर या 2 महिन्यांचे जर पैसे आता वितरण होण्यासाठी राहिले असतील तर त्याचे सुद्धा पैसे या ठिकाणी डीबीटीच्या माध्यमातून या रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 3 जिल्ह्यामध्ये वितरण होणार आहे। त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नांदेड, लातूर आणि बीड हे जे लागोपाठोपाठ एकाकडले एक 3 जिल्हे आहेत यामध्ये सुद्धा आजच पैशांचं वितरण या ठिकाणी डीबीटीच्या माध्यमातून होणार असल्याची माहिती समोर येत आहे। त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचा पुढचा जिल्ह्याचा नंबर या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता निवडण्यात आलाय। लक्षात ठेवा, या जिल्ह्यामध्ये आज पैशांचं वितरण होणार आहे, ती म्हणजे बुलढाणा आहे। त्यानंतर सातारा, कोल्हापूर या 3 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण आता या ठिकाणी जमा करण्याची शक्यता आहे। त्यानंतर आता पुढचे जिल्हे सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आलेत, ते म्हणजे या ठिकाणी सरकारने स्पष्टपणे आता सांगितलं आहे ते चंद्रपूर, नागपूर आणि नाशिक
या 3 जिल्ह्यामध्ये सुद्धा पैशांचं वितरण जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। KYC करून ठेवा, तसेच तुम्ही आता आधार कार्ड बँकेला लिंक करून ठेवा, नक्कीच तुम्हाला पैसे मिळण्याची शक्यता आहे। त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राइब करा। धन्यवाद।